गॅस सिलेंडर घरी येईल याची वाट न पाहता आता ग्राहक जे आहेत ते थेट या ठिकाणी गॅस गोडाऊनमध्ये पोहोचत आहेत आपापलं सिलेंडर घेण्यासाठी। सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे ऑनलाईन गॅस सिलेंडरचा नंबर लागत नाही, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी ज्या आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हा गेले अनेक वेळापासून प्रयत्न करतोय। दादा लावून दाखव काय मेसेज येत आहेत ऑनलाईन गॅसचा। तर नंबरच लागत नाही आहे आणि वारंवार ते हे करत आहेत कंटिन्युअसली वेटिंग डिस्कनेक्ट होऊन झाला आहे। वारंवार हा फोन करतोय, किमान 50 कॉल ऑनलाईन सिलेंडर बुकिंगसाठी यांनी केले परंतु नंबर लागत नाही। काय तुझं नाव सांग? माझं नाव अश्वजित ढाकणे आहे आणि मी मागच्या 14 तारखेला 14 जूनला हे घेतलं होतं जानला सिलेंडर, त्यानंतर आता घेतलेच नाहीत। तेव्हाचं मी ट्राय करून राहिलो आहे तर इथं कंपनीला फोन लागतही आहे नाहीत आणि ते म्हणतात की तू तिथे KYC करायला जा। KYC करून आणली तरी पण त्याच कंपनीचं तेच वारंवार येतं आहे। इथं पण कोणाला विचारलं की काही हेल्प कराल तर ते पण हे नाही करत म्हणतात। तुझी काय अडचण आहे? सिलेंडर 2 तारखेपासून नंबर लावला, सिलेंडर आला नाही याच्याबरोबर। तर मी स्वतः घ्यायला आलो इथं, तर इथेही मिळत नाही आहे थोडं। हे छोट्या मोठ्या गाड्या घेऊन लोक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थेट गॅस गोडाऊन जे आहे तिथे येऊन आपापले सिलेंडर घेऊन जात आहेत। अनेकांना अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। बघा ही गर्दी गॅस गोडाऊनची ही गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आपलं सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत, येत आहेत। बघा ही गर्दी म्हणजे ॲट ए टाईम जे आहेत ते 50, 60, 70 लोक जे आहेत ते या ठिकाणी आहे आणि कार्यालयातील लोक आहे। इथे जाऊन विचारूया आपण की काय अडचण आहे लोकांना। तर काय अडचण आहे, एवढी गर्दी का होत आहे? नहीं वो एक्चुअली बुकिंग वगैरह करना पड़ रहा है ना, इस कारण थोड़ा भीड़ हो गया है। बाकी जिनका नंबर उसमें रजिस्टर्ड नहीं है तो उनको बुकिंग के लिए दिक्कत हो रही है, OTP तुरंत आ नहीं रही है। आपको सिलेंडर मिल रहा है सबको? हाँ मिल तो रहा है, सिलेंडर मिल रहा है, कोई तकलीफ नहीं है सिलेंडर की, कोई कालाबाजारी नहीं है और कोई कुछ भी नहीं है। सब अफवाह, लोग अफवाह उड़ा रहे हैं इस चीज का। जब मिल रहा है बस उसको कंटिन्यूसली वो क्या बोलते बुकिंग करना है। OTP आ रहा है इजीली, बस कॉल लगा दिया एक बार तो हो रहा है। थोड़ी तकलीफ हुई थी रजिस्ट्रेशन के लिए, थोड़ा सी तकलीफ हुई थी रजिस्ट्रेशन, लेकिन फिर भी वो काम पूरा हो रहा है। थोड़ा लेट होगा लेकिन काम पूरा होगा। नक्कीच ते म्हणतात की थोडी त्रास झाला परंतु सिलेंडर मिळतात। काही ग्राहक म्हणतात की ऑनलाईन आमचं बुकिंग जे आहे ते या ठिकाणी होत नाही। हे बघा ही लोक, ह्या गाड्या बघा, या 2 व्हीलर सगळ्या आपापल्या दुचाकी वाहनं घेऊन लोक जे आहे ते सिलेंडर घेण्यासाठी थेट गॅस गोडाऊन मध्ये पोहोचत आहेत आणि आपापलं सिलेंडर घेऊन जात आहेत। एरवी हे सिलेंडर ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचायचं, परंतु आता ही गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुम्ही आमचं कार्ड हे बंद होतं, त्याचे आम्हाला पैसे भरावे लागले 354 वगैरे। तर हे सिलेंडर मिळालं का? आता सिलेंडर मिळालं मला घरी येते सिलेंडर? तुम्ही इथे का आले? आम्हाला रेअरली घरी येतो कारण आमचे ॲड्रेस वगैरे थोडंसं चेंजेस होत राहतो ना। किती आता मनात मिळेल का नाही? हो असं तर वाटते। नक्कीच लोक जे आहे ते वाट न पाहता थेट गॅस एजन्सीज चे जे गोडाऊन्स आहेत तिथे पोहोचत आहेत आणि आपापलं सिलेंडर घेत आहेत। सगळ्या गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।